नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्र राज्याला नव्हे तर देशाला काळिंबा फासणारी घटना. जो देश आपला शेती प्राधान्य देश म्हणतो आपण, जय जवान जय किसानच्या घोषणा दिल्या जातात. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे वारंवार सांगतात की हा देश शेतकऱ्याचा आहे, परंतु सावकारांच्या बाजूने आणि उद्योगपतींच्या बाजूने कसं काम केलं जातं भारतीय जनता पक्ष सरकारकडून, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यातच महाराष्ट्रातला शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करतायत आणि अशातच एक ज्वलंत उदाहरण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, त्रिमूर्ती सरकार आहे. फक्त सांगत असतात की शेतकऱ्याला आम्ही काही पडू देणार नाही, हे शेतकऱ्याचं सरकार आहे. शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन हे मतं मागणारे ढोंगी सरकार मात्र मूग गिळून गप्प बसलेलं असतं. चंद्रपुरातला एका शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकण्याची वेळ येते, तरी देखील सावकाराचं पैसे फिटत नाहीत. 1 लाख रुपये घेतले, त्याचे 74 लाख रुपये भरले, तरी देखील किडनी विकावी लागते. ही अत्यंत लाजिरवाणी घटना महाराष्ट्रामध्ये घडते आणि सरकार मात्र शांत बसून आहे. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो मित्रांनो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये चंद्रपूर हा एक जिल्हा आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडलेली मित्रांनो. एका शेतकऱ्यानं शेतीला जोडधंदा म्हणून जरशा गाया घ्याव्या असं शेतकऱ्याला वाटलं आणि त्या शेतकऱ्यानं 2 सावकारांकडून 50-50 हजाराचं कर्ज घेतलं मित्रांनो. आता हे 50-50 हजाराचं कर्ज घेतल्यानंतर मात्र त्या कर्जाची परतफेड करावीच लागणार. त्यांनी जरशा गाया घेतल्या 2. आसमानी संकट आणि सुलतानी संकट जे आपण म्हणतो तसं त्या शेतकऱ्यावरती आलं. त्याला 4 एकर जमीन होती. 4 एकर जमिनीमध्ये शेती उत्तम पिकना, शेती पिकना म्हणून जरशा गाया घेतल्या शेतीला जोडधंदा. अक्षरशः त्या जरशा गाया पावसाच्या काळामध्ये मरून गेल्या. गाया मेल्यानंतर त्याचं दुधाचं उत्पन्न बंद झालं. सावकाराला कसं पैसे भरायचे, सावकाराचं त्याचं डोकं चलना, त्याचं हातपाय चलना अशी परिस्थिती झाली. 1 लाखाच्या कर्जासाठी सावकारानं 74 लाख रुपये घेतले. स्वतःची शेती विकावी लागली त्या शेतकऱ्याला. शेती विकून सुद्धा त्या सावकाराचं पैसे भागले नाहीत. म्हणजे 74 लाख रुपये भरले तरी सुद्धा त्या सावकाराचं पैसे भागलेले नाही. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातलं नागभीड म्हणून एक तालुका आहे. नागभीड तालुक्यामध्ये मिंथूर हे एक गाव आहे. या मिंथूर गावामधली ही घटना आहे. अक्षरशः दगडाला सुद्धा पाझर फुटल, पण ह्या सावकारांना कधीच पाझर फुटत नाही. आणि या घटनेमुळं महाराष्ट्रच नव्हे तर अख्खा देश हादरून गेला की हे इथला जो सावकार आहे या सावकारानं अक्षरशः त्या शेतकऱ्याला किडनी विकायला भाग पाडलं. रोशन सदाशिव कुडे असा मिंथूर गावचा हा शेतकरी आहे. या शेतकऱ्याला अडचणीत आल्यानंतर त्याला अक्षरशः आधार देणं गरजेचं असतं. परंतु ह्या रोशन कुडे याच्याकडं 4 एकर शेती होती. ती अक्षरशः 4 एकर मधली 2 एकर शेती विकली. हळूहळू त्या शेतकऱ्यानं 74 लाख रुपये त्या सावकाराला दिलं, तरी देखील त्या सावकाराची भूक भागली नाही. अजून पैसे आहेत म्हणून त्याच्याकडे तगाता लावला ह्या सावकाराने आणि
त्या सावकारानं या शेतकऱ्याला अक्षरशः किडनी विकायला लावली. तो किडनी त्याने 8 लाखाला विकली. ते 8 लाख सुद्धा त्या सावकाराला नेऊन दिले, तरी सुद्धा तो सावकार म्हटला की अजून माझे पैसे आहेत. आता हा एकदम उद्रेक झाला. या शेतकऱ्यानं 2 एकर शेती विकली, ट्रॅक्टर विकला, घरातलं सामान विकलं, घर विकलं. दिवसाला 10,000 रुपये व्याज त्या शेतकऱ्याला द्यावं लागत होतं. आणि त्या दिवसाला 10,000 रुपये व्याज म्हणजे पठाणी पद्धतीनं, चक्रवाढ पद्धतीनं त्याचे तब्बल 74 लाख रुपये या सावकारानं घेतलं. मित्रांनो, आता काय म्हटलं पाहिजे अशा सावकारांना? नाही का उलट टांगून ह्यांना मिरचीची दोरी दिली पाहिजे. आता या एका सावकारानं किडनी विकण्याचा सल्ला दिला आणि एका एजंटनं रोशन कुडे याला कोलकात्याला नेलं. तिथं कुडे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर कंबोडिया येथे शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली आणि ही किडनी विकून त्याला 8 लाख रुपये आले. म्हणजे हे जे सावकार आहेत, सावकारांपुढं पोलीस सुद्धा हातबल झाल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणजे हे जे सावकार आहेत सगळे, ह्या सावकारांवरती कारवाई करण्याची कुणाचीही ताकद नाही. म्हणजे राजकीय दृष्ट्या ते सक्षम आहेत, त्याच्यामुळं हे या सावकारांवरती गुन्हा दाखल होत नाही. आता अन्याय झाला म्हणून हा मराठी माणूसच आहे, सामान्य माणूस पोलीस स्टेशन गाजतो. परंतु पोलीसच जर तक्रार घेत नसतील तर नेमकं जायचं कोणाकडं? मग आता ह्या खुडेनं तक्रार तयार केली, त्याचं पोलीस अधीक्षकांना पत्र दिलं आणि मंत्रालयापुढं आत्मदहनाचा इशारा दिला की माझ्यावरती झालेला हा अन्याय, या अन्यायाला कुठंतरी वाचा फुटावी आणि कुठंतरी या सावकाराला अटक करावी म्हणून या शेतकऱ्यानं मंत्रालयासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा दिला. मित्रांनो, आज काय या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आपण, किती लाजिरवाणी घटना आहे त्या. काय देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये किती गुन्हेगारीकरण वाढलंय. आज 1 लाखाचं जर 74 लाख रुपये जर घेत असेल सावकार, तर काय म्हटलं पाहिजे अशा घटनांना? म्हणजे आपण अशा घटनांमधून काय बोध घेणार? आज शेतकरी आपला जागला पाहिजे. आपण म्हणतो शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणतो आपण. त्याच शेतकऱ्यावरती आज काय काय मला सांगा, काय वेळ आली त्याच शेतकऱ्यावरती? आज जे सरकार सांगते आम्ही शेतकऱ्यांसोबत आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे, ह्या अशा राज्यकर्त्यांना काय जाण्याची नाही मनाची तरी वाटली पाहिजे. मित्रांनो, ठीक आहे, एखादा शेतकरी अडचणीत असतो, अडचणीत असल्यानंतर तो घेतो कर्ज, परंतु त्या कर्जाची परतफेड करत असताना ते कितपत घ्यावं हे सुद्धा तिथल्या सावकाराला कळलं पाहिजे. आज हे सावकार की फक्त आपल्या एका चंद्रपूर जिल्ह्यापुरती मर्यादित नाही, महाराष्ट्रामध्ये खाजगी सावकारी वळलेली आहे. आणि ह्या खाजगी सावकारीनं शेतकरीच नव्हे तर छोटे मोठे व्यापारी, सर्वसामान्य माणूस अक्षरशः मेटाकुटीला आलाय. आणि त्या माणसावरती आत्महत्या करण्यासारख्या वेळ या सावकारांनी आणलेली आहे. त्यामुळं अशा सावकारांवरती मोक्या अंतर्गत कारवाई झाल्या पाहिजे. त्या आज चंद्रपूर या ठिकाणचं, चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्यातलं मिंथूर हे छोटंसं गाव आहे. आणि या छोट्याशा गावामध्ये जर अशा पद्धतीनं शेतकऱ्यावरती अन्याय होत असेल तर मात्र काय म्हटलं पाहिजे अशा गोष्टीला? त्या शेतकऱ्याला वाटलं थोडंसं कर्ज घ्यावं, जरशा गाया घ्याव्यात, जरशा गायामधून त्याचं सावकाराचं पैसे जातील आणि आपल्याला त्याच्यातून काहीतरी थोडाफार फायदा होईल अशा अपेक्षेनं त्याने घेतलं. पावसाच्या भरमसाठ पावसानं नुकसान झालं शेतीचं, त्याच्यात काय पिकलं नाही, जरशा गाया पावसामुळे मरून गेल्या आणि त्याचं नव्हतं झालं. त्याची जी होती शेती
ती सुद्धा शेती तोट्यात आली. अक्षरशः शेती विकावी लागली, घर विकावं लागलं, ट्रॅक्टर विकावा लागला. घरातलं सगळं सामान जरी विकलं तरी त्या शेतकऱ्याचं पैसे फिटलं नाहीत. म्हणजे एवढं भयानक संकट हे आज शेतकऱ्यावरती आहे. म्हणजे महाराष्ट्रातले सगळेच शेतकरी हतबल झालेले आहेत आणि सरकार आणि सरकारमध्ये असलेले हे जे पुढारी गबरगंड झालेले आहेत. म्हणजे खाऊन 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 हे बोक्यासारखे पुढारी झालेले आहेत आणि शेतकरी मात्र दुबळा झालेला आपल्याला दिसतोय. आज काय परिस्थिती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती आली आणि ही परिस्थिती या देशातल्या राज्यातल्या राज्यकर्त्यांमुळे आलेली आहे. हेच काहीच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवरून दिसते मित्रांनो. तर अशी परिस्थिती कोणत्याही शेतकऱ्यावरती येऊ नये आणि या शेतकऱ्यांना आता आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. मुंबईच्या मंत्रालयासमोर आत्मदहन करू असं त्याने सांगितलेलं आहे. आणि आता कुठंतरी सरकारी यंत्रणा सगळी खडबडून जागी झाली. त्या सगळ्या आरोपींवरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. अजून तरी झालेली दिसत नाही, कारण की त्याच्यामध्ये बावनकुळे, आमके कुळे, तमके कुळे आहेत. त्याच्यामुळं चंद्रशेखर बावनकुळे वगैरे वगैरे हे सगळे यांचे भावकी बंधू दिसतात की काय कोणास ठाऊक. त्याच्यामुळं गुन्हे दाखल करण्याची अजून तरी प्रक्रिया सुरू झाली नाही. परंतु वेळीच गुन्हा दाखल होऊन या सगळ्यांना न्याय मिळावा हेच सगळ्या शेतकऱ्यांना वाटतंय. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.